गुरुनाथ पाटील असतील, त्याच्यानंतर जयवंत पाटील आणि भालचंद्र दादा पाटील, आणखी एक लालचंद्र दादा पाटील. हे 5 बंधवांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आमच्या ग्रामपंचायतीतील ना स्पर्धा मी पहिल्यांदाही उल्लेख केलाय. स्पर्धा किती रकमेची आहे, किती मोठी आहे, मात्र या स्पर्धेमध्ये जो रोमांच आणि मन मुराद आनंद लुटतात प्रेक्षक, खेळाडू मन मोकळेपणाने खेळतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण स्पर्धा खूप चांगली आहे, आठवण राहतो. आणि या स्पर्धेसाठी जे संघ, मग संघ कुठनं आलेत? विघ्नेश पाटील आमच्या समोर समवेत जोडलाय. फास्ट तर आपण पाहू शकता आमचे महेश दादा आमच्या समवेत व्यासपीठावरती. मी प्रथमतः जास्तीत जास्त आमच्या हो तर आमचे प्रोफेशनल पंच मी म्हणेन आमचे स्ट्राईक हँडचे पंच आहेत कैलास पाटील हे शिकले आमचे भालचंद्र दादा शेंद्रे यांच्याकडून. ते आमच्यामध्ये आज नसतील, मात्र आमचे महेश दादा पाटील. मी खऱ्या अर्थाने आज माईक माझ्या हातात आहे ना, तर सुरुवात समालोचनाची जे समालोचन कसं असतं आणि कसं बोलायला हवं माईक वरती, मी पहिल्यांदा महेश पाटील यांच्याकडून थोडंसं शिकलो. म्हणजे जे आहे ते खरं. तर महेश पाटील प्रोफेशनल त्रिमूर्ती खेसर बनाब सामना माऊली 11 काकडवाल. खूप मोठा सामना, प्रेक्षकांना सांगू शकेन कुठेही जाऊ नका, आपण पाहायचं या सामन्यामध्ये संघर्ष. विजय होईल क्रिकेटचं, विजय होईल खऱ्या अर्थाने स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकाचं, आणि विजय होईल या आमच्या भव्य दिव्य आयोजनाचं. सामना 3 षटकांचा आहे, 3 षटकांचा आहे. उत्तम बडवी प्रोफेशनल स्टँडिंग, काय फटका होता, आउट बॅकफुटला येऊन स्लीपर कव्हर्स नव्हते तिथे, मात्र कव्हर पॉईंटच्या बाजूने कलात्मक स्ट्रोक, ही कलाकारी प्रत्येक फलंदाजामध्ये असावीत. आणि इथे सामना खूप चांगला होईल यात शंका नाही करीत. 2 ताकदवर संघ एकामेकाला यावेळेस शिकस्त करताना परिचय असेल हे कदाचित शंका आहे, मात्र मी म्हणेन आमच्या परिसरातनं सर्वात मेहनतीची पराकाष्ठा आणि आपला सर्व पण मैदानामध्ये मन कुठे आहे हे शिकावं. मी म्हणेन माऊली 11 काकडवाल संघाकडून काय होते आणि कुठे येऊन ते काय पद्धतीने खेळ खेळतात, ही एक खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. उत्तम यावेळेस मात्र उशिराने खेळ अतिरिक्त उचली होती. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज दुर्वेश, मी म्हटले दुर्वेशचा उल्लेख सौरभने खूप चांगले केले. एका बाजूला आपण दुर्वेशला पाहू, आज रगरगता खूण आहे आणि ते सांगायचं झालं तर आपल्या ह्या उमेदमध्ये ते अपेक्षा असतो आपल्या प्रथमतः पाठीराखणा आणि संघाची तर असतोच, म्हणजे संघाला हवं असतं विजय, आणि खऱ्या अर्थानं पाठीराखा हवा असतो तर खेळ उत्तम. उशिराने खेळ, गॅप आहे, चेंडू थांबत नाही यावेळेस, फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर उत्तम आगाज करतोय या क्वार्टर फायनल मॅचचा. पहिल्या षटकात चौकाराने डीजे आता बॅटकट आहे ना, बॅटकट आहे डेफिनेटली, कारण खूप प्रोफेशनल आणि खूप वर्ष त्यांनी अगदी म्हणून भावाने जे गावदेवी क्रिकेट संघासाठी आपले योगदान दिले. ऑन स्ट्राईक हँडचे पंच या क्षणाला ओव्हर पिच होता. उत्तमने लेंथ खूप लवकर ओळखली, मात्र फटका उशिराने खेळतो उत्तम. इथे दुसऱ्या धावेची माग केली आहे. डेंजर झोन मध्ये उत्तम आतापर्यंत तर आहे, पाहायचं आहे. आणि इथे उत्तम सेफ, म्हणजे पहिल्या षटकात नूतनाट्य अगदी खरंग चेंडू खेळून काढणारा. मी म्हणेन या क्षणाला माऊली 11 काकडवाल या संघाचा हा खेळाडू आहे, ज्याच्याकडनं त्या अपेक्षा असेल. म्हणजे चेंडूची ती ग्रॅस आहे, ग्रीप आहे, ती घालवण्याचं काम हा उत्तम अगदी जबाबदारीने करतो. आणि नॉन स्ट्राईक हँडला जी आग जीवन पावशे उभारली ती आहे गावदेवी वनडे टेनिस स्पर्धेचा मालिकावीर. मग तिथे मालिकावीरला आम्हाला भेटले काय, पारितोषिक कसं होतं, काय होतं, मात्र एखाद्या छोट्या स्पर्धेमध्ये का होईना मात्र आपल्याला मालिकावीर हे किताब मिळतो ना, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पुन्हा एकदा डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलणार चेंडूला, तो पण सिंगल आली, एकेरीने पुढे सरकतोय. आणि हे वादल, तुम्हाला धावांचं जे वादल आहे ना, मी इथनं एकच सांगेन, कारण या संघातील सर्वात मोठा खेळाडू ॲज अ खऱ्या अर्थानं काकडवाल संघाला त्याने पडद्यावरती आणलं. आणि जे क्रिकेट 4 षटकांचा टुर्नामेंट कसं खेळायचा असतो हे परिचय आहे जगदीश दुधकर. त्या जगदीश दुधकरचा हा सर्व असतील. संघात परफॉर्मन्स होत नसला तरी
मगाशी बोलायचं राहून गेलं सौरभ, आपल्या परिसरातील दादागिरी प्रस्तावित करणारा संघ म्हणजेच वडवली बी या संघाला मी म्हणेन 100% कमेंडमेंट देता येईल त्या तकदीर मात्रेला ज्या संघाने तो संघ घडवला. ओहो मनगटी बल, ताकद आहे भरपूर, एलिमिनेशन मिळाली आणि हा षटकार आहे. मी इथनं सांगेन हा षटकार आहे. हो, यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवरती षटकाराने आगाज केलंय जीवन पावशेच्या बॅटनं. चेंडू ना चेंडूपर्यंत जरूर पोहोचले होते ते, पण व्यवस्थित जर कलेक्ट जर रनअप त्यांना असं वाटलं होतं की जवळजवळ चेंडू हा षटकाराच्या बाहेर जाईल, पण तो षटकाराने हाताला चाटून नेहमीच चेंडू गेला. कारण की जेव्हा आपण टॉस जेव्हा आपण केला ना तेव्हा जीवनने दुर्वेशला विचारलं होतं की चेंडू जास्त वेगानं फेकू नको, मग तेवढ्याच वेगानं मात्र चेंडू फेकला आणि तेवढ्याच वेगानं हा मात्र फटका होता. हा व्यवस्थित कले झाला नाही क्षेत्ररक्षाच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच सौरभ, तुला सांगायचं हेच आहे की येणेकरून चेंडू थांबवायला होतं, पण षटकार चाललंय म्हणजे मग कुठेतरी गाडी सुटली की आपलं कसं उशीर होतो, ते उशीर झालंय. दरम्यान ते ऑन साईडला मी झोन आहे या खेळाडूची, त्याच्या रडारमध्ये चेंडू आला तर रूपांतर षटकारात करेल आणि घातक आहे. आणि कदाचित या संघाचे याच्या आधी काही खेळाडू वेगळे आहेत सौरभ, मात्र घातक 11 या संघातनं देखील हा खेळाडू खेळला आहे. खूप लहान वयात आला क्रिकेटमध्ये, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला, अक्षरशः वाजवलं या षटकाला, कुठून काढलंय 14 धाबांचा हा मोठा षटक. झाडू घेऊन जा, आमचे महेश दादा मला कॉल करतात, आयोजक भालचंद थांबा, तुम्ही गण जाऊ नका, भाव्याला पाठवायचं आहे, आपण कोणीही जा आपल्या पुराणा, तुम्ही जाऊ नका कारण तुम्ही आमचे आयोजक आहात. कोणी जर पाठवा भाव्याला, झाडू असेल तर घेऊन पाठवा. 1 मिनिट खेळ थांबला, वावंडा नाही, 2 सामनं 3 षटकांचे इथनं सौरभ कंप्लीट होतील हे मी सांगू शकेन. त्या मांडवात आहे झाडू, बघा कोण असेल प्रेक्षक प्लीज जरा सहाय्य करा, या मैदानात तुम्ही झाडू घेऊन. संघर्ष 11 आपले स्वयंसेवक आहेत तुम्ही, आता झाडू त्या मांडवामध्ये आहे बघा, कुठे घेऊन या प्लीज, खेळाडूंना अडथळा निर्माण होतो कारण सामना खूप मोठा आहे इथे, सामना खूप मोठा आहे, तोपर्यंत जाऊया आपण. नकोय नकोय झाडू, ओके ओके नकोय, पण जमा करून ठेवा, कदाचित लागेल पुढे, जमा करून ठेव मित्रा. तर तोपर्यंत आपण ऐकूया एक आमचे डीजे विजय यांची एक सुमधुर धून. डीजे वेळ आहे तुझ्याकडे, दणकव. गौरी नवरी गोरी गोरी, हा एखादी मुलगी किती सुंदर स्मार्ट असली ते चाहते भरपूर असतात, पण ती असतो कोणासाठी, एकासाठीच, बरोबर ना रे, असतो एकाचीच कोणातरी असो. प्रत्येक मुलींना आपल्या परिसरातील बेनिफिट आणि देखील प्रामाणिकपणे वागावं, कारण आपल्या आईबापाची ती त्यांच्यावरती ती जबाबदारी दिलेली असं आणि ती निभवावी. इथनं खूप काही असं वाटतं मात्र, कारण हे परिसर आपलं आहे. चेंडू पहा फासब्या, हे पुराणी चावल पाटील या नावाने मग अशी आमचे नवनाथ भाऊजी येते आमच्या गावचे, त्यांनी कॉल केलं होतं की पाटील तुम्ही इकडे वा. आणि ती गोलंदाजी करत असताना दुसऱ्या मार्कमध्ये अनंता काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त. पहिला चेंडू म्हणजे साजन जास्त वेळ शांत थांबणार नाहीये, वेट करतो, उशिराने केला मात्र क्षेत्ररक्षक आहेत, अगदी होते लॉंग लेग सीमारेषेला, मात्र जोपर्यंत चेंडू थांबवला जाईल तोपर्यंत 2 धावा थांबवणार नाहीत, कारण रनिंग बिटवीन द विकेट, कारण सकाळची रियाज, सकाळचा प्रॅक्टिस तुम्हाला भरपूर काही देऊन जाणार, भरपूर काही तुमच्याकडे करून घेणार, आणि फिटनेस तुमचा इतकं स्ट्रॉंग आहे. आपण बघितलं मगाच्या सामन्यामध्ये काय काय झेल टिपले लॉंग ऑनला सौरभ, असं एका क्षणाला वाटत होते की हे झेल निसटते, मात्र ते तिथे कम्प्लीट केले. काय क्षेत्ररक्षण करतायत, म्हणजे जी तुमची प्रॅक्टिस आहे ती तुम्हाला भरपूर काही देऊन जाईल. भरपूर मेहनत करा, क्रिकेट खेळायला मेहनतीची गरज आहे, तुमची प्रॅक्टिस महत्वाची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अनंत तयार, उर्दू विकेट आहेत, समोर खेळताय क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला सुटलाय झेल, नवनाथ पाटील यांच्याकडून सुटलाय झेल, आणि हा झेल नसेल याचं प्रायश्चित्त तुम्हाला विजय आणि पराजय या तराजूमध्ये तोडावं लागेल. हे समीकरण आहे, कारण साजन पावशीचं झेल एक घणाघाती आक आणि खूप लांबडा षटकार ठोकतो. परवा दिवशीच्या झालेल्या एक दिवसीय वन डे फिनिशमध्ये जवळजवळ साजनने 10 ते 12 षटकार ठोकले, आणि इतके लांब ठोकले सौरभ, खूप लांबडे होते ते, कारण जी पॉवर आहे त्या खेळाडूमध्ये. ज्यावेळेस तो चेंडू त्याच्या रडारमध्ये येतो ना, तो कन्फर्म आहे की त्यालाही कॉन्फिडन्स आहे हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, त्या अनुषंगाने तो फलंदाजी करतो. तितकीच क्लास फलंदाजी करताना खूप मोठी चूक झाली आहे नवनाथ पटेल यांच्याकडनं, मात्र चुकीला अजिबात बाबी नाही. दगडी चालमध्ये तर डॅडी म्हणून गेले, मात्र चुकीचं प्रायचित्त काय असतो ते तुम्हाला तिथनं येणाऱ्या काळामध्येच ते चुकवावं लागतं. तिथं केलेली चूक. अनंता तयार आहेत, समोर खेळतात, अगदी खरंगळत, अगदी जमिनीला चिपकून अगदी सरळ धनुष्य बाणासारखा येतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात आणि दुसरी धाव
सेफ आहे ते फलंदाज साजन पावशे. मी म्हटलंय फिटनेस, रनिंग बिटवीन द विकेट, या 2-3 गोष्टी आहेत ना, या प्रामुख्याने मी तर म्हणेन या संघाच्या. आणि या संघाला जर यांच्या समोर आणखी 2 संघ येतील, ते संघ त्यांच्याच बाजूच्या मैदानावरती खेळणारे नेवाळीपाडा आणि नंतर चिंचिवली, हे 3 संघ असे आहेत आमच्या परिसरातील बलिंग परिषदेतील. क्षेत्ररक्षण हे यांचं खऱ्या अर्थाने परिचय आहे. बोल. जीवन 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 असं सांगायचं आम्हाला मित्र, कारण टीम आमच्या परिसरातली आहे, घेसर देखील आमचेच आहेत. मात्र कोण कुठे आहे ते महत्वाचं नाही. या क्षणात खूप उंच उडाला आहे, चेंडू उंच आहे, मात्र हा पर्यंत 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. उचलणार फेकणार तोपर्यंत सरसरत आलाय साजन. नशिबाची किती साथ आहे, हा चेंडू एष्ट्यांच्या बाजूने गेला, मात्र त्या एष्ट्यांना मांडी नाही त्याला लागायचं. हो जीवन पावशे, जीवन पावशे. तर हे चुका होतात सौरभ, पहा नावाने चुका होऊ शकतात, आणि आपण जे नाव सातत्याने चुका करत राहिलो मग ती चुकीचं आहे. कारण चूक झाली माझ्याकडनं, मी त्याला सातत्याने नाव त्याचं चुकीचं म्हणतो. जीवन पावशे घणाघाती खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू, आणि काय कॉन्फिडन्स ना तुझ्या बरोबर तू उल्लेख खूप चांगले केले. याच्याबद्दल थोडक्यात तुला असं काय वाटतं, काय इथनं पुढे अशा पद्धतीने बोलू शकतो का? नाही नाही, कॉम्पिटिस आहे क्रिकेटचा. कारण की जेव्हा तो कर्नर आहे, जी त्याची बॅट सुद्धा बोलते आणि त्याच्याकडे व्हेरिएशन सुद्धा गोलंदाजी करताना, आणि स्पीच जो करतो ना, जो माईक वरती बोलू शकतो, जो मैदानामध्ये बोलू शकतो, तोच खरा क्रिकेटर. आणि क्रिकेटरला आवड सुद्धा आहे, आणि आवडाप्रमाणे काय खेळ केला, ही कॅच जरूर जीवन पावशी सुटली ना, त्याच्यानंतर तो किती मात्र प्रभावी दाखवेल येणारा काळ वेळ सांगेल या त्रिमूर्ती केसर टीमसाठी. नक्कीच नक्कीच, कारण तोपर्यंत आपण जाऊया आमचे म्हणजे धावा 1 सेकंड डीजे. धावा 22 धावा, 2 षटके 22 धावा, अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर ठीक आहे. धावफलकावरती धावा 11च्या सदना 22 धावा. 22. तर अखेला धावणारी नवसारी पावणारी आई एकवीर संगीत डीजेच्या माध्यमातून आपण पाहिला. पण जर साहेबो भंडारी जर विचार केला ना, तर काकडवाल टीमला हे सुद्धा विसरून चालणार नाहीये, कारण की जास्त धावा त्यांना उभारायला लागतील. अजूनही दुर्वेश पहिला मॅच मध्ये आक्रमण झाला नाहीये. जर दुर्वेश आक्रमण झाला तर मात्र त्याला थांबवणं खूप अवघड असेल या काकडवाल टीमसाठी. जास्त धावा नक्कीच उभारायला लागतील काकडवाल टीमला. येस धावांचा विचार तोही केलात, कारण जेव्हा जशी फलंदाजी तो करू शकतो ते मीही करेन. म्हणजेच आपण ते ज्या डाव्याच्या फलंदाजाचा विचार करत होतो, म्हणजे त्रिकोणी संगम आहे त्याच्यामध्ये, तिन्ही कामं करतो. क्षेत्ररक्षण काय केलं त्यांनी, 2-3 झेलही टिपलं मागील सामन्यामध्ये, आणि इथे गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी, व्यासपीठावर बोलू शकतो आणि स्पीडअप करा. सामना जरा फास्ट खेळायचा आहे. नवनाथ पाटील येतात गोलंदाजी मार्गमध्ये. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण इथनं जे सौरभ पाटील ॲटफॉर्म दैसर सकाळपासून एक चांगलं समालोचन आमच्यापर्यंत त्यांनी आमच्या ह्या आई गावदेवी क्रिकेट संघ नारायण आयोजित स्वर्गीय लघुशेठ पाटील स्मृती चषकामध्ये त्यांचा आम्हाला आज आवाज खूप चांगलं भेटला, आणि भरपूर काही ते बोलले. म्हणजे एक्स्ट्रा क्रिकेटच्या बद्दल किती बोलावं हे महत्वाचं आहे. आणि नुसत्याच बॅकफुटला येऊन कलात्मक श्लोकमक क्षेत्ररक्षक आहेत कव्हर ओव्हर कव्हरला सीमारेषेला, जिथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, बळीदान बहाल करावी लागतो आपली विकेट. मात्र उत्तम मडवी ते डगआउटला येणार, हा पहिला धक्का यावेळेस मात्र माऊली 11 काकडोल संघाला. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचा. नक्कीच आमचे विजय दादा काढवले ग्रुप ग्रामपंचायत नारायणचे माजी सदस्य होते, आणि त्यांचे तो मोस्ट वेलकम विजयदादा पाटील. या आपलं सरचे स्वागत असेल. मी साहेब भंडारी माझ्या वतीने तुझे इथं सरचे स्वागत करणं. कुठेही स्पर्धा ज्या ज्या वेळेस असतात त्यावेळेस मात्र आमच्या विजयदादांचा सहभाग असतो, म्हणजे आपली मोलाची उपस्थिती ते देत आहेत. उडूया सामन्याकडे. नवनाथ पाटील तयार आहेत. ओव्हर द विकेट. हा चेंडू स्लोवर फेकलाय. काय माइंड आहे, काय कलाकारी आहे ही. फलंदाजाला अक्षरशः बीट करून गेलाय.
जे विजयजी काटवले आहेत ना, जे कुंभारलीचे ग्रामपंचायतचे माजी सदस्य, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दोन संघांना टी शर्ट प्राधान्य झाले आहेत. नक्कीच असतं, त्यांचं ते कार्यच मोठं आहे. त्या खऱ्या अर्थाने त्यांना जे निवडूनही दिलं होतं आणि त्याला ते त्यांनी 100% बेनिफिट दिले. यावेळेस चेंडू ओव्हरला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, चुकी नाही आहे. नवनाथ पाटील यांना मिळतो विकेट आणि इथे मात्र दुसरा हा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. इथे मात्र धावा हव्या आहेत. रितीवाला नवरा, कुठला तरी नवरा तुला त्या सॉन्गमध्ये मिळेल. कलाकारांना काही घडतं सौरभ, काही करू शकतात. संभवान युगे युगे त्याचा काही ठिकाणा नाही आहे. कलाकार कुठनं कुठे जातील. जणू सूर्यचंद्र ही जमिनीवर आणायला बसल्यात आणि ते चेंडू काय फेकली जातोय, चेंडू फेक काय होतोय. गोलंदाज नवनाथ पाटील यांनी सोडलं होतं झेल, मात्र ज्या खेळाडूचं हा चेंडू मात्र स्वेर दर्शवलाय आउटसाइड ऑफ स्टंप आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. नवनाथ पाटील इथे नियमात बदल होणार नाहीये. अतिरिक्त चेंडू दिलाय पंचांनी आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल. अंपायर सिग्नल दॅट्स वाईट बॉल. नशिबाची एक धाव आली आहे, चेंडू वाढला. इथून आणखी 3 चेंडू लँड करावे लागतील. धावसंख्येचा आपण विचार केला तर 8 आतापर्यंत धावगती उभारली आहे. 24/24 लॉस ऑफ द 2 फलंदाज गमावल्यात. बॅकफुटला खेळाचा प्रयत्न पुन्हा एकदा वन्स अगेन रिप्ले तेच आहे. दुसरा वाईट. मी म्हणेन एक एक धाव भरपूर महत्वाची आहे. धावा तुम्हाला ज्या सौरभ पाटीलनं आमचे साथी समालोचन याने जे विचार केले की जिथनं तुम्हाला धावा बनवायच्या आहेत त्या धावा तुमच्या हव्यात तेवढ्या नाही आहेत. कारण दुर्वेश आमचे चिरंजीव देखील आहेत भालचंद्रदादा पाटील यांचे. आणि ही ते पाहायचं आहे. आमच्याकडे पंच बोलतायत महेश दादा, हा लगातारचा तिसरा हॅट्रिक आणि यावेळेस मात्र एशिया रक्षक थोडेसे क्रोधित होतात. का नाही होणार? कारण की त्याला माहिती आहे तेवढाचा अष्टपैलू एक चांगला क्रिकेटर आहे काकडवाल टीमचा. तिथे मात्र प्रेशर ऑन अ बॉलर, ते खूप प्रेशर आलाय. आता इथून जर एखादा मोठा फटका आला ना तर आणखी प्रेशर येईल. पण हे सुद्धा विसरून चालणार नाहीये गोलंदाजाला, जीवनला. तेवढा चांगला गोलंदाज आहे तो नवनाथ. त्यानं पहिल्या मॅच मध्ये 14 धावा रोखल्या होत्या. एक अष्टपैलू तो सुद्धा अष्टपैलू खेळाडू इथे मात्र समोर त्याच्या. इथे मात्र धडपण आलाय गोलंदाज नवनाथला. धडपण आलं असलं तरी मात्र जे आपलं स्वाभाविक खेळ असतं ना, म्हणजे गोलंदाजीची लेंथ लाईन असतात त्यातनं गोलंदाजी करावं लागतं. मिस्टिक स्ट्रोक आहे, चेंडू फक्त उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत वाईड स्लॉंगनला, नो मिस्टिक. इथे मात्र झेल स्वीकारतायत नवनाथ पाटील यांच्या षटकातील. त्यांना दुसरी सफलता मिळतोय या षटकातील. फलंदाज मात्र यावेळेस होतोय बाद. चला हे दोन्ही संघ जे खेळतायत ना या स्पर्धेतील पहिली क्वार्टर फायनल मॅच आणि दोन्ही संघाने पहिले सामने अशा परिस्थितीत जिंकल्यात. अक्षरशः माऊली 11 काकाडोळ संघाची एवढी मेहनत केली आणि काय लगातार असे डॉट चेंडू फेकले. कृषा जागृती 11 संघाच्या फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवले. यावेळेस बॅकफुटला उशिराने केले, नो मॅन सॉरला. दूरवर्ण क्षेत्ररक्षक येणार आहे स्लिप कव्हरचे. तोपर्यंत चेंडूला उचलणार फेकणार, तोपर्यंत दुसरी धाव. एक धाव महत्वाची. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक इथे जगदीश पाटील थांबतायत आणि इथे मात्र आपली विकेट बहाल करतायत. कारण स्ट्राईक हँडला जो नॉन स्ट्राईक हँडला फलंदाज होता त्याने मात्र क्रिशा 11 जागृती संघासोबत खेळत असताना एक षटका ठोकला होता नयन राणे या गोलंदाजाला. मागील पहिल्या सामन्यामध्ये ही आठवण आहे ना, तो षटकार भरपूर काही देऊन गेला. कारण धावसंख्येचा जो आकडा असतो ना त्या अनुषंगाने खेळला असतो. आपण अंतरराष्ट्रीय भरपूर सामने एन्जॉय केल्यात. जशी स्थिती त्या स्थितीला अनुसरून खेळतात आणि मग ती आपल्याला डेट ओव्हरला सामना कशा पद्धतीने पाहायला भेटतो हे प्रेक्षकनीय कसे खेळतात की सामना घडवला जातो सौरभ हे आपल्याला माहिती नाही. मात्र सामना जशा धावा असतात तसा होतो. हे क्रिकेट खेळा, हे रंगदेवतीचं वसूल आहे. नवनाथ पाटील तयार आहेत पुन्हा एकदा पहिल्या नेटकडून. राऊंड विकेट, ओव्हर द विकेट आहेत. वेट केलं, मी म्हटलंय जे त्यांनी केलंय ना ते करून दाखवलंय. काय केलंय तर चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
चौतीस धावा आणि 35 धावांचं हे लक्ष. सौरभ, जसं तू उल्लेख केलाय, मी म्हणेन जर तुमच्याकडे दुर्वेश पाटील आहे तर ही गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे. सोमनाथ तर मात्र मी विसरू नक्कीच शकला तुम्हाला नाही. सांगेन साहेबू भंडारी काय 28 धावा होत्या, तेवढ्या धावा नव्हत्या, पण या बॉलवरती मोठा फटका. हा षटकार जणू काय ना मॅचचा टर्निंग पॉईंट सुद्धा असू शकेल हा. मॅच शेवटच्या खूप बॉलमध्ये मोठा षटकार turning आला point. हा, खूप कल्हाटनी ज्याला म्हणतात ना, पण ते हे निर्माण केली आहे. नक्कीच नक्कीच हे विस्तृत कारण आहेत. दुर्वेश जरी असला तरी दुर्वेशी जरी विकेट गेली ना तर इथे मात्र दडपण ऑन ऑफ नाही, प्रेशर मध्ये तसंही येऊ नाहीये, शकेल. कारण तर क्रिकेट येणारा काळ हे एक सांगू जर शकेल. दुर्वेश बाद झाला म्हणून सांघिक 11 खेळाडू संघामध्ये खेळतात कशासाठी, जी जबाबदारी आहे ती अग्निपरीक्षा ती द्यावी लागतो. म्हणजे उल्लेख असा आहे की हे षटकार टर्निंग पॉईंट आहे. कलाट निर्माण केली, मात्र धावा वाढल्या तिथे. सत्कार घ्यायचा तर या मायक्रोफोन वरती या महत्वाच्या मॅच मध्ये हा सामना खूप महत्वाचा आहे बाबूशा. इथनं मात्र तुम्हाला शेर शायरीचा आगाज करायचा आहे. या टर्न वरती आमचे मातृभाषेमध्ये ते खूप उल्लेख आणि खूप प्रेम थँक्यू त्यांना दिलं. मी थांबवतोय आपल्याला. तर Okay. तर माननीय श्री अशोकजी मसने साहेब जे नारंजच्या आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा इथे केला जाईल शुभ सन्मान. नरेशजी पाटील यांच्या हस्ते केला जाईल ते शुभ सन्मान. आलेल्या आपल्या भारतीय संस्कृती परंपरा आलेल्या प्रत्येक मान्यवरांना इथे मात्र सन्मान केले जात आहे, ही परंपरा असलेली. आणि त्याचप्रमाणे आमच्या या दोन टीमसाठी त्यांना टी शर्ट प्राधान्य केल्यात. ते ग्रुप ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य विद्यमान सदस्य आहेत, चुकी असावी, जे विद्यमान सदस्य आहेत कुंभारलीचे विजय शेठ काठवले यांच्या इथे मात्र केला जाईल शुभ सन्मान. तर सागर पाटील यांच्या हस्ते होतोय दादांचा शुभ सन्मान. तर लक्ष इथे येणारे 18 बॉल 35 ची गरज आहे. या 35 धावा कशा प्रकारे उभारल्या जातील या टीमच्या बाजूनं. त्याचप्रमाणे सागरजी भंडारी यांचा इथे होईल शुभ सन्मान, जे ब्राह्मण करवल्याचे आहेत. ब्राह्मण करवल्याचे ची गरज आहे. या 35 धावा कशा प्रकारे उभारल्या जातील या त्रिमूर्ती घेसर टीमच्या बाजूने केआर रोखल्या जातील. माऊली 11 काकडवालच्या टीमनं. तर दुसऱ्यामध्ये 35 ची सुरुवात आहे. जसं जसं सुरू होईल तसं ऐकूया शेजारीचा एक वेगळा अंदाज, ज्या मात्र या वेळेला मैदानावरती. तर या घेसर टीमचे पुरस्कर्ते दुर्गेश पाटील यांच्यामध्ये षटकारच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये. दुर्गेश पाटील यांच्या माध्यमातून कोणत्याही पर्यंत 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले. तर दुर्गेश जी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचे वार्षिक. 35 ची गरज आहे, मात्र इथे सलामीची जोडी नवनाथ आणि दुर्वेश अशी सलामीची जोडी. जर दुसरं सत्र सुरू होईल तसं ऐकूया शेषसाळीचा एक अनोखा अंदाज. माझे मित्र बाहुशयाना मायक्रोफोन वरती. तो चलिए बात करेंगे. हम सुबह से जिक्र कर रहे थे इस मैदान के ऊपर रामचंद्र प्रतिष्ठान से उसाट ने आयोजित है. योगेश दादा मड़वी देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए सुबह भी जिक्र कर रहे थे. योगेश दादा आइए तशरीफ रखिए. बालचंद्र पाटिल साहब देखिए उनकी तरफ से खास करके आमंत्रण निश्चित रूप से बहुत. और एक दूसरा बात करेंगे तो यहाँ पर योगेश बालराम पाटिल साहब, उनसे भी गुजारिश करना चाहेंगे आइए तशरीफ रखिए. और योगेश दादा मड़वी आइए, आपको भी गुजारिश है निश्चित रूप से. बढ़िया आयोजन देखिए, सुबह भी हम जिक्र कर रहे थे इस मैदान के ऊपर जिस तरह के टूर्नामेंट्स खेला गया. रविंद्र जी ठाकरे साहब, उनसे भी गुजारिश करना चाहेंगे पाले के आइए मंच पर तशरीफ रखिए. तो चलेंगे इस मुकाबला की तरफ. देखिए बहुत बढ़िया मैच है. गेंदबाजी के लिए देखिए आकाश तैयार है. यहाँ पर टारगेट की बात करेंगे. देखिए टारगेट 35 रनों का एक बड़ा टारगेट निश्चित रूप से कहा जाएगा.
ओहो, पहली गेंद के ऊपर देखिए यहाँ पर अटैक करते हुए दूसरी गेंद के ऊपर, और अंपायर का डिसीजन 6 रन। धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक होता ठाण्याचा ठाण्यावाले आमचा चलिए यहाँ पर दुर्वेश के बल्ले से देखिए छक्का आता हुआ, बढ़िया बल्लेबाजी देखिए यहाँ पर स्ट्राइक मिला और पहली गेंद के ऊपर छक्का। फिर छह कदमों का इस्तेमाल किया, अच्छे यहाँ पर लाइन लेंथ की बात करेंगे तो यहाँ पर काकड़वाल टीम की बात करेंगे ना, त्रिमूर्ति घेसर टीम, और बात करेंगे दूसरी तरफ माउली लिबन्स काकड़वाल टीम। देखिए यहाँ पर इनकी गेंदबाजी देखिए बहुत बढ़िया ताकत है, लेकिन देखते हैं उनके गेंदबाजी ताकत क्या यहाँ पर उनके लिए कमजोरी बनेगा। ओह, बढ़िया गेंद ऑफ स्टंप को छोड़ता हुआ वाइड का इजाफा, एक्स्ट्रा के रूप में 1 रन आ रहे हैं। एक्स्ट्रा रनों से देखिए टोटल तो आगे बढ़ेगा, लेकिन मंजिल नहीं। 8 रन तक पहुंच चुका है टीम का टोटल। देखिए गेंदबाज फिर से होंगे एक बार तैयार, बढ़िया गेंदबाजी, और इस बार देखिए कवर के ऊपर से खेला गेंद, देखते देखते यहां पर डीप कवर सीमारे का बाहर, 4 रन। बढ़िया देखें यहाँ पर बल्लेबाजी, और यहाँ से देखिए और एक वाइड का इजाफा, एक्स्ट्रा के रूप में देखिए और 1 रन आता हुआ। तो टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गए हैं 13 रन, 13 रन पहुंचा है। और यहाँ से देखिए गेंदबाज फिर से एक बार तैयार, बढ़िया गेंदबाजी, लाजवाब, और इस बार देखिए खूबसूरत कलाई के सारे गेंद को मोड़ दिया, देखते देखते गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, और एक 4 रन। का गाड़ी चलता हुआ यहाँ पर लगातार तररम पम पम, छक्का, और उसके बाद देखिए डॉट गेंद, उसके बाद 2 चौके, और बढ़िया गेंद देखिए विकेट के जड़ में, कितना ताश का जोकर, हो नजदीकी मामला, यानी टाई टाई बाय बाय हो सकता था, डायरेक्ट हिट होता तो फिर बाल बाल बचे, ओवर की समाप्ति हो गई। पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे, अच्छी शुरुआत का जरूरत था जब आप 3 ओवर में 35 रनों के पीछे उतर रहे हो। पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 18 रन बनाए। तो जीत की बात करेंगे तो ओवर देखिए 17 रनों की जरूरत है, आने वाली देखिए ऐसे 12 गेंद बचा है। बढ़िया साथ मिला सौरभ जी, आज आपका भी साहिब निश्चित रूप से भावचंद्र पाटिल सबका भी तेजी से शुक्रिया अदा करना चाहूंगा। अभी इसके बाद एक मुकाबला बचा है, पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 18 रन, देखिए अभी भी यहां से 12 गेंद बचाएं, लेकिन इस 12 गेंद के ऊपर कितना रनर जोड़ पाएंगे, कितना रन लुटा पाएंगे, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। गेंदबाज फिर से एक बार तैयार, बहुत बढ़िया गेंदबाजी देखिए, और इस बार हवा में गेंद, शॉर्ट कवर तैनात, और बढ़िया कैच दिया, और बड़ा विकेट देखिए, 17 की जरूरत है। और यहां पर देखिए माउली इलेवेंस काकड़वाल टीम बता रहे हैं हम कॉर्बिल लड़बे मैच जितवे।
कठिन था बिल्कुल से। कोई भी रास्ता देखिए यहाँ पर आसान नहीं रहता है, कोई भी खिलाड़ियों के लिए खास करके। पटकी हुई गेंद कट किया, यहाँ पर देखिए कवर के फील्डर को बीट किया और पॉइंट को बीट किया, 4 रन आता हुआ। विकेट्स, दूसरी गेंद के ऊपर चौका और उसके बाद देखिए यहाँ पर विकेट्स मिलता हुआ। लेकिन अभी भी बात करेंगे ना गेंद और रनों के बीच में, 13 रनों की जरूरत है। आने वाली गेंद की बात करेंगे ना, 9 गेंद यहाँ से शेष है, आसान नहीं रहेगा देखिए, और मुश्किल यहाँ से बनाते हुए माहौली लिबर्स काकोल टीम की मैंने यही बात किया था। ककड़वाल टीम देखिए, ये टीम है ना अच्छी तरह से जानते हैं, हारी हुई बाजी को जीत में बदलना जानते हैं। लेकिन नए बल्लेबाज मैदान पर उतरते हुए यहाँ से सूरज देखिए अभी अभी उतरे हैं, लेकिन और एक बल्लेबाज फुलाजी देखिए बल्लेबाज, लेकिन उनके लिए देखिए दिक्कत यही रहेगा, अभी अभी मैदान पर उतरे हैं, लेकिन एक तेज रफ्तार से गेंदबाजी हो रही है। और देखते हैं टीम के लिए कितना मुश्किल बनाएंगे, कितनी आसान। सोमनाथ फिर से एक बार हैं तैयार। अरे सोमनाथ बता रहे हैं भैया आसमान से लाकर चांद तेरे हाथों में थमा दो, और यहाँ से और एक विकेट दिलाकर टीम को वापसी दिलाता हूं। हवा में गेंद है, फील्डर है, गेंद को रोके, लेकिन तब तक दोनों बल्लेबाज, और ये देखिए 2 रन आंखों ही आंखों में चुरा लिए यहाँ पर। जैसे कहते ना, इसके करोगे तो छुप छुप कर मिलना पड़ेगा, अगर मुकाबला जीतना है तो फिर भाग भाग कर रन चुराना पड़ेगा। 2 रन आता हुआ, ये भी अच्छी सोच है। कहते ना, बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ, एक छोटा सा उड़ा पाव का धंधा शुरू कर दो, और फिर वो टोटल देखिए आगे ले जाएगा। आज सचिन रमेश तेंदुलकर 34,357, ऐसे नहीं कि चौके छक्के से बनाए, कई सारे सिंगल डबल। और उसके बाद देखिए और एक बड़ा हिट, ओहो व्हाट अ फील्डिंग। जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम। इसे कहते हैं भाई मौत का फिक्र करते नहीं है, और शेर हैं घास चरते नहीं है। बल्ला दुश्मन चलाते रहेंगे, हम भी गेंद को सीने से रुकाते रहेंगे। रोशन भुईर, क्या कमाल के फील्डिंग, आउटस्टैंडिंग। यहां पर देखिए भाई छक्के बचाए और भलाई कैच नहीं लिए। एफर्ट देखिए कमाल में, यहाँ पर हवा में थे और हवा से लहरते हुए गेंद को रुकाए। कितना रन बचाए यहाँ पर देखिए, 4 रन बचाए, क्या बात है। दुनिया माने जोरों का, कोई ना माने कमजोरों का। बहुत बढ़िया जोर दिखाते हुए यहाँ पर, जितनी भी तारीफ प्रशंसा किया जाए उतना ही कम। अगर ये मैच कहीं 2-4 रन से जीतते हैं ना, निश्चित रूप से इस फील्डर का मैं तारीफ करना चाहूंगा। ओहो ये चलिए यहाँ पर वाइड का इजाफा, एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ। सौरभ एक्स्ट्रा रनों से टोटल आगे बढ़ेगा, मंजिल नहीं। 27 रन बनाए, देखिए अभी भी 8 रनों की जरूरत है। कहते हैं ना, दावत का खाना 1 दिन या 2 दिन रहता है, लेकिन मेहनत का खाना जिंदगी भर। तो यहां से जो एक्स्ट्रा रन है ना, वो आपको एक आध बार दूसरा बार मिलेगा, लेकिन जो आपको ये टारगेट चेज करना है ना, फिर खुद को मेहनत करना पड़ेगा। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 27 रन, लेकिन अभी भी देखिए 8 रनों की जरूरत है। आने वाली गेंद की बात करेंगे, यहाँ से 7 गेंद, और एक बार इस बार गेंद ने ऊंचाई ली है, लंबाई की कमी, फील्डर है और बढ़िया कैच। कहते ना, उछाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। अपनी टीम को जीत दिलाने के लिए मैं अपना सब कुछ लुटा दूंगा। सोमनाथ कमाल का विकेट आखिरी गेंद के पर।
धावा, अजूनही 8 धावेची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला होता ना, या वेळेला काकड टीम जेव्हा बॅटिंग करत होती त्या रोशनने षटकार मारला होता. तो षटकार या मॅचचा टर्निंग पॉईंट. जेव्हा कॉमेंट्री करतो तेव्हा मी जरूर म्हटलं होतं की हा षटकार जणू काय या गेसर टीमसाठी टर्निंग पॉईंट बनू शकेल. आता मात्र येणारे 6 बॉल आता कराव्या लागतील, त्या मात्र 8. कोण जिंकेल मॅच? बढ़िया बढ़िया आपने बातें बताई यहाँ पर 8 रनों की जरूरत है. आने वाली देखिए 6 गेंद बचा है. कौन भूल सकता है वो मैच. तर इथे मात्र स्वागत झालं, शुभ सन्मान महेशजी गायकवाड. एक राजकारणात आणि समाजकारणात ज्याचं मोठं नाव ते मात्र तिसगावचे नगरसेवक माननीय श्री महेश दादा गायकवाड इथे झालं यांचा शुभ सन्मान. दादाने वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेला मात्र इथे मात्र विराजमान झालेत. दादांचं या स्पर्धेनुसार स्वर्गीय लहू शेठ पाटील स्मृती चषक पर्व 2021-22 मध्ये इथे मात्र साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. आणि इथेच दादांसाठी एक मॅच इथे चालू आहे. दादा तुमच्या माहितीसाठी येणारे 6 बॉल 8 ची गरज आहे. काकडवाल आणि यावेळेला गेसर या 2 संघांमध्ये इथे त्यांचं राजकारणात आणि शैक्षणिक कार्यामध्ये यांचं मोठं नाव ते मात्र नगरसेवक महेशजी गायकवाड साहेब यांचं इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्वागत. हेलो हेलो. तो चलिए यहाँ पर बात करेंगे 6 गेंद 8 का जरूरत है. तर त्यांच्यासोबत योगेजी मडवी जे उपसरपंच आहेत उसाटण्याचे त्यांचे इथे सुद्धा आमच्या दादांच्या सोबत मला एक स्वागत. अनिश शेठ चिकनगर छोटे उद्योगपती त्यांच्या सोबतीला नारायण या सर्व मान्यवरांचं स्वर्गीय लहूशेठ भारतीय स्मृती चषक 2021-22 मध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन. बॅक टू द क्रिकेट. तो चलिए यहाँ पर बात करेंगे. तो चलिए बात करेंगे यहाँ पर पहला गेंद देखिए डॉट गेंद निकलता हुआ देखिए हमारे मंच पर कितने बड़े हस्ती यहाँ पर देखिए तस्वीर रखते हुए महेश दादा यहाँ पर गायकवाड़ देखिए एक तिसगांव के नगर सेवक समाज के साथ साथ एक टेनिस क्रिकेट में ऊंचा दर्जा. और ये चलिए मैच देखिए रोमांचक मोड़ पर है क्योंकि 6 गेंद जहां 8 का जरूरत था और यहाँ पर देखिए पहला गेंद डॉट, दूसरी गेंद देखिए सिंगल. लेकिन कहते हैं ना कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले वो सफेद नहीं दिखेगा भाई. सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लो ये मंजिल नहीं मिलेगा. अभी भी देखिए 4 गेंद जीत की बात करेंगे ना 7 रनों की जरूरत है. कंपल्सरी चेसिंग और ड्रेसिंग देखिए ये जरूरी है. तो यहाँ पर 7 रन और निचले कर्मे के बल्लेबाज हैं यहाँ पर. स्ट्राइक पर बल्लेबाज सूरज. और गेंदबाजी की बात करेंगे ना बढ़िया कमाल के गेंदबाजी यहाँ पर रोशन देखिए फिर से एक बार है तैयार. एक बढ़िया गेंदबाजी का यहाँ पर इस्तेमाल करते हुए. और ये चलिए घुटना टेक तमाशा देख. 1 रन लेंगे आसानी के साथ दूसरे के लिए और दूसरा रन क्या मुकम्मल. और निश्चित रूप से यहां से दूसरा रन मुकम्मल. रेहू देखिए खिलाड़ियों के लिए बिल्कुल ही सुविधा नहीं है. अंपायर चाहे तो कुछ मदद ले सकते हैं लेकिन अंपायर ने देखिए यहाँ पर नट आउट करार दिए यहाँ पर क्योंकि हमारे पास उतना कैमरा नहीं है देखिए साइड एंगल से. तो चलिए यहाँ से 2 रन आता हुआ. अभी भी देखिए 3 गेंद बचा है. जीत की बात करेंगे ना अभी भी 5 रनों का जरूरत है. अभी भी मैच में काफी कुछ बचा है लेकिन कहते हैं ना अगर समंदर से दिल लगाना है तो फिर छोटे छोटे नदियों से टकराना होगा. आसान काम नहीं है बल्लेबाजों के लिए और मुश्किल भी काम नहीं. शाम का समय है देखिए पर बात करेंगे महेश दादा देखिए पर तशरीफ रखते हुए. कहते ना हर जंगल में चंदन नहीं होता है. हर शहर में ऐसे इंसान नहीं होते हैं जिन्होंने समाज के साथ साथ आज टेनिस क्रिकेट में देखिए बात करेंगे इस टूर्नामेंट में उपस्थित दिखाते हुए स्वर्गीय लहू सेठ पाटिल स्मृति चषक 2021 से आई गाउदुबी क्रिकेट संघ और संघर्ष 11 नारायण देखिए यहाँ पर बहुत बहुत स्वागत सभी मेहमानों का निश्चित रूप से. बढ़िया देखिए यहाँ पर इसलिए कि अगर महाराष्ट्र में आज ये टेनिस क्रिकेट इस मुकाम तक पहुंचा है ना तो इन हस्तियों की ताकत है. गेंदबाज तैयार. पटकी हुई गेंद हवा में है गेंद और चिड़िया चुप गई खेत में. आने वाला 2 गेंद. अभी जीत के लिए देखिए 5 रनों की जरूरत है. यानी ये मैच कांटों का हो चुका है. दर्शकों की धड़कने बुलेट ट्रेन धक 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 धक. और यही तो ग्रामीण मैच की खासियत है जो कोयला को कोहिनूर बनाती थे. 2 गेंद 5 रन.
जिंकेल. पण बाबूशाम मी नक्कीच म्हटलो होतो गेसर त्रिमूर्ती गेसरला की जर रोशनने शेवटच्या बॉलवरती षटकार लगवला हा षटकार किती महागात पडेल. इथे मात्र षटकार शेवटचा चेंडू जरूर आठवत असेल त्या त्रिमूर्ती केसर संघाला. चलिए सौरभ जी याद कर लीजिए वो फील्डिंग, अगर वो रन ना बचाते तो फिर मैच अभी तक समाप्त है. और मैं तो निश्चित रूप से उस फील्डर की तरफ जाना चाहूंगा. वो तो छक्का बनाए थे यहाँ पर, एक टोटल सीट किए थे अच्छा, लेकिन उसके बाद देखिए जो फील्डिंग रोशन भोईर, देखिए कमाल की फील्डिंग आने वाला. देखिए 2 गेंद 5 की जरूरत है, एक चौके छक्के. ओहो हो ये चलिए खोद कर निकाल रहे हैं. कितना ताश का जोकर बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है. 2 रन आता हुआ, लेकिन गुरु अभी भी देखिए 3 का जरूरत है. और ये आउटफील्ड देखिए चौके के लिए चला जाएगा, लेकिन 3 रन बहुत मुश्किल रहेगा. क्या बढ़िया मैच देखिए यहाँ पर बनता हुआ. क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बन जाएगा गुरु, पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा. दादा देखिए यहाँ पर तशरीफ रखे मही ज्यादा निश्चित रूप से नगर सेवक, लेकिन उसके साथ साथ देखिए मैदान के अंदर भी बहुत बढ़िया मैच आने वाला. 1 गेंद 3 की जरूरत है. बल्लेबाजी की दिल की धड़कनें देखिए तेज हो रहा होगा, धक 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 धक, और गेंदबाजी की भी उतना तेज हो रहा है धक धक. गेंदबाजी की बात करेंगे तो गेंदबाज देखिए रोशन, और बल्लेबाजी की बात करेंगे तो स्ट्राइक पर प्रवीण एक ताकतवर बल्लेबाज है. और ये 1 रन तो लेंगे, दूसरे के लिए भी भागेंगे. भाग धन्नु भाग बसंती का इज्जत का सवाल है. जिस शोले में आपने सुना था भाग धन्नु भाग बसंती का इज्जत का सवाल है. 1 रन से काकड़वाल टीम मैच जीता. डीजे